बावरा मन देखने चला एक सपना, बावरा मन देखने चला एक सपना। बावरी सी मन की देखो बावरी है बातें, बावरी सी धड़कने हैं, बावरी करवटों से इंदिया दूर भागे, बावरे से नैन चाहे बावरे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्वेताज ड्रीम वर्ल्ड मध्ये। जसं तुम्हाला माहिती आहे, मी इथं कतारमध्ये राहते आणि कतारमध्ये एक सीझन असतो जो विंटर सीझन म्हणून ओळखला जातो, जिथं सगळे लोक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या किचन गार्डन मध्ये किंवा छोट्या खानी गार्डन मध्ये भाज्या वगैरे उगवतात आणि ते कसं करतात, काय करतात, कशा पद्धतीची फळं येतात, या सगळ्याची उत्सुकता मला पण होती। मी मागच्या वर्षी जिथे राहत होते तिथे फक्त मला बाल्कनी उपलब्ध होती, तर मी बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये झाडं लावली आणि इतकी छान झाडं, जो अनुभव होता मला इंडियामध्ये नव्हता आला। अनुभवातून जेव्हा या वर्षी मी घर चेंज केलं तेव्हा इथं येऊन पाहिलं की माझ्या शेजारी प्रत्येक जण आपापला कॉर्नर एक चूज करतं आणि तिथं फार्मिंग करतं। त्यांची खूप छान झाडं येतात। मागच्या वर्षीचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि त्याच अनुभवातून मग मला असं वाटलं की मीही का नाही प्रयत्न करावा। आणि मग मी 4 महिन्यापूर्वीच नक्की त्यावेळेला मी घरातल्या ज्या मी वापरलेल्या बिया होत्या त्या मी पेरल्या आणि माझं काही उत्पादन तेवढ्या पद्धतीने आणि रोपं फार वाढली नाहीत, पण नंतर मला असं लक्षात आलं त्यांच्याशी बोलताना की शेणखत घालणं गरजेचं आहे, पाणी नुसतंच पाणी देऊन चालत नाही, वाळू मिश्रित माती आहे इथली, तर त्याच्यासाठी खत खूप महत्त्वाचं आहे। मग मी किचन कंपोस्ट करायला सुरुवात केली आणि खूप इथे ग्रुपही आहेत, कृषीदायमसारखा मोठा ग्रुप आहे इथं कतारचा, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही कुठलं खत वापरावं, कशा बियांना रुजवावं आणि ते मोठं झाल्यावर त्याची काय काळजी घ्यावी। अशाच प्रयत्नातून मी हे सगळं केलं आणि मी टोमॅटोची रोपं लावली, काही कारल्याचे वेल लावलेत, माझ्या शेजाऱ्यांनी पण लावलेत, त्यांचंही मी तुम्हाला नंतर दाखवीन। पण सध्या मी आता टोमॅटो बरोबर जे बटाटा लावला होता त्या बटाट्याला आता 5 महिने झालेत, तर 5 महिन्यात आता ते खूप मोठं झालंय आणि आता ते हार्वेस्ट करायची वेळ आलेली आहे। तर मग म्हटलं का नाही हा अनुभव तुमच्या बरोबर शेअर करावा। यात माझी झाडं, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी प्रत्येक झाड हे घरी माझ्या ज्या बिया अवेलेबल होत्या त्याच्यातूनच बनवलेलं आहे। माझ्याकडे मागच्या वर्षीचा वाळलेला झेंडू होता, ज्याचा खालचा जो काळा भाग असतो तो मी चुरगळून टाकला होता आणि ज्याच्यापासून रोपं तयार झाली। त्या रोपांपासून हे वाढलेलं झेंडूचं झाड आहे, ज्याला आता 3 झेंडू लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही, आणि अजून कळ्याही आहेत त्याला, तेही फुललेले। हे मिरचीचं रोप आहे, जे मी सुक्या मिरच्या आपण वापरतो घरात त्याच्या बियांपासून बनवलेलं आहे। झाड आहेत माझी। हे ओव्याचं एक कटिंग होतं जे मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं, छोटंसं कटिंग होतं 2 पानांबरोबर, पण आता ते केवढं मोठं झालंय। ही माझी टोमॅटोची बाग आहे, तुम्ही बघा इथे टोमॅटो लागलेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही टोमॅटोची बाग होती ना, ती जशी मी रोपं वाढायला लागली ही दोरीनं त्याला होल्ड केलं, कारण जेव्हा टोमॅटो येतात तेव्हा ते झाड खूप ओझं होतं आणि मग त्यांना ते झेपत नाहीत, म्हणून मी दोरीने त्यांना सपोर्ट दिलाय। हे सगळे टोमॅटो मी माझ्या बियांपासून, घरात जे टोमॅटो वापरतो त्याच्या बिया लावलेल्या आणि त्याचे टोमॅटो आलेत। ह्याच्यासाठी तुम्ही पाहताय हे टोमॅटो किती मस्त दिसतात आणि केवढे सारे लागलेत। काय आश्चर्य आहे ना निसर्गाचं। एका टोमॅटोच्या बिया ज्या मी फक्त विखुरल्या होत्या त्याच्यापासून आज इतके टोमॅटो लागलेले आहेत। याच्यासाठी मी शेणखत वापरते। इथं कतार गव्हर्नमेंट करून ही शेणखत दिलं जातं सगळ्या लोकांना, कोरडा भुशासारखं असतं। आणि हे बघा, आता इथे हे माझं बटाट्याचं रोप आहे, ज्याचं मी आज हार्वेस्टिंग करून दाखवणार आहे। आता मी तुम्हाला थोडंसं दाखवते एक डेमो, की माझा बटाटा इथे आलेला आहे, बघा तुम्हाला दिसू शकतोय हा बटाटा। आणि आता बघा हा बटाटा जसा तुम्ही बघितलाय, आपण आता हार्वेस्ट करूया म्हणजे काय, थोडक्यात हे आता पूर्ण झालंय। बाकीची 2-3 आलेल्या फांद्या होत्या त्या सगळ्या आता वाळल्यात आणि वाळल्यात म्हणजे हा साईन आहे की आता बटाटा आपल्याला काढायला हरकत नाहीये। तर ह्याच्यासाठी आता आपण हे सगळीकडून सैल करून घेऊया आणि मग काढूया। हे जे पाहताय ही अशी हत्यारं इथं
विकत मिळतात, ती मी आणली आहेत. हा 5चा सेट असतो, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार असतात त्याच्यामध्ये. हे 3 माझ्याकडे आता आहेत जे मला इथं लागणार आहेत. अच्छा, तर मग आपण बघूया, बटाटा सोडवूया. थोडी माती सैल करून घेतेय मी. खरं तर खूप एक्साइटमेंट आहे मला, कारण 5 महिने 7 ऑक्टोबरला हे मी बटाट्याचं लावलं होतं. आणि बटाट्यासाठी काही बी वगैरे नसतं. घरात जो बटाटा होता माझ्याकडं त्याला बराच कोंब आला होता. तर आता काय करायचं त्या बटाट्याचं. त्याच दरम्यान मी कृषीदायमवरती एक पोस्ट बघितली होती की तुम्ही आत्ता हा सीझन आहे आणि बटाटाही लावू शकता. मग मी थोडं रिसर्च केलं की कसं लागते माती वगैरे. तर ही वाळू मिश्रित माती असेल तर ती बटाट्यामध्ये खूप छान त्याच्यामध्ये बटाटा येतो, कारण त्यांना पसरायला वाव मिळतो. आता बघा मी, आणि तुम्ही जसं बघताय आता माती सैल झाली आहे. बघा माझ्या मुलींना किती उत्सुकता आहे. आणि हेच खरं तर मला हवं होतं. मोबाईल घेऊन एका ठिकाणी गेम खेळत बसण्यापेक्षा मी मुलांना ह्याच्यात इन्व्हॉल्व करते. म्हणजे त्यांना खूप उत्सुकता असते की आता बी लावलंय आई, आज 4 दिवस झाले, मग अजून नाही रोप आलेलं. मग त्याचं रोप आलं की आई फुल लागलंय, आता फळ कधी लागणार. आणि अशाच प्रयत्नातून माझी ही कारली, बीन्स, बरेच प्रकार आहेत. आणखीन एक इथंच हाताच्या जवळ म्हणून दाखवते. हे माझं आहे आलं. आता हे सुकायला लागलंय. बघूया त्याचाही एकदा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवायला की माझं आलं केवढं झालं. चला तर आता बटाटे बघूया आपण. हे मी ओततीये खाली. प्रयत्न तर चांगला केला होता. आता फळ किती आलंय ते बघूया आपण. नाही काळा बटाटा यायचं अजून त्याच्यात. सुटलेत हळूहळू. 1 मिनिट सुटलेत ते. हे चिकटलेलंच आहे. छोटं राहिलंय हे बघा. छोटे छोटे झालेत सगळे. जसं मी तुम्हाला म्हटलं की वाळू मिश्रित पाहिजे, नाही झालं. एवढेच होते. 5 बटाट्याचं यश आलंय मला. आणि जसं आपलं लहान बाळ असतं ना की आई 9 महिने बाळाला पोटात ठेवते आणि मग ते 9 महिने झालं तिला बघायची उत्सुकता असते की ते बाळ कसं दिसतंय, केवढं झालंय. पूर्वीच्या बायका म्हणतात तसं पोचवलंय की नाही. तर माझी बाळं पोचवली आहेत छान. 3 आहेत. 2 छोटीच राहिलेत पण 3 बाकीचे 3 छान झालेत. मला तर खूप आनंद होतोय. आणि आता ह्याचं काय करू मी. मला ह्याला चिरायची अजिबात इच्छा नाही, ना भाजी करायची इच्छा आहे. खूप मजा येते. मुली पण खूप आनंदात आहेत. चला तर मग आता हे झालं कतारमधलं. हे जे मी करतेय गार्डनिंग ह्याच्याबद्दल. कतारमधलं अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि आणखीन एक मी तुम्हाला सांगेन की तुम्ही प्लीज तुमच्या घरात जेही काही तुम्ही किचनमध्ये बनवता ना त्याच्या बिया तुम्ही पेरा, ट्राय करा. छोटे छोटे पेपर कप्स बनवा आणि त्याच्यामध्ये बिया घाला. रोपं आली तर ते ट्रान्सफर करा, पण एखादं रोप जरूर लावा. आणि तुम्ही कुठलं रोप लावलंय हे मला सांगा नक्की. आणि मला कमेंट करा की तुम्हाला अजून काय बघायचं. तुमचे कमेंट्स याची मी वाट बघेन. त्याच्या पद्धतीने पुढचे ब्लॉग्स बनवेन. मी नवीन करते आता, त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी